यानंतर पाहणार आहोत राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये सरकारने वेगवेगळ्या खात्यांशी निगडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन आणि बंदरे विभाग यासारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे। तसेच सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। सरकारच्या नव्या निर्णयाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना काही टोल नाक्यांवर टोल माफी देखील दिली जाईल। सरकारने असे एकूण 11 वेगवेगळे निर्णय घेतलेत। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते 11 निर्णय घेण्यात आलेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पहिला निर्णय आपण पाहतोय पुण्यातील टेमघर प्रकल्पाच्या उर्वरित कामाच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे। 488.53 कोटी इतका खर्च असेल। यासोबतच भिक्षागृहातील व्यक्तींना 5 रुपये आता 40 रुपये प्रतिदिन दिले जातील। 1964 नंतर पहिल्यांदाच हा बदल करण्यात आलेला आहे। यासोबतच पीएम यशस्वी या ओबीसी, ईबीसी यासोबतच डीएनटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सुधारित मार्गदर्शन केलं जाईल। हडपसर ते यवत राज्य मार्गावरील 6 पदरी उन्नत मार्ग आणि अस्तित्वातील रस्त्याचे 6 पदरी बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इन्व्हिट स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा ही विकसित करण्यासंदर्भातल्या धोरणास मान्यता आहे। महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 ला मान्यता देण्यात आली। या निर्णयाअंतर्गत पॅसेंजर ईव्हीला सबसिडी देण्याचा देखील निर्णय झालाय। यासोबतच ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण देखील मान्य करण्यात आलेलं आहे। सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबींवर आधारित पीक विमा योजना राबवली जाईल। मागास प्रवर्गातील गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विमुक्त जाती यासोबतच भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख इतकी करण्यात आली आहे।